मी MM पाटील KC कॉलेज इचलकरंजी. आतापर्यंत आपण नॉन प्रॉफिट कन्सल्टची प्रॉब्लेम सोडवलेले. आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम नंबर 7 111 वरचा पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. आता सगळ्यात सुरुवातीला आपण तो प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट सहित काळजीपूर्वक वाचतो, त्यानंतर स्टेप्स असेल त्या स्टेप्स नुसार सोडवतो. आता प्रॉब्लेम सोडवताना सर्वात प्रथम करायचं कॅपिटल फंड दिलेला आहे किंवा नाही. कॅपिटल फंड दिला असेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट काढायला लागेल. त्यासाठी हे सर्वात प्रथम बघायचं आणि कॅपिटल फंडाची रक्कम एक तर ऍडजस्टमेंट मध्ये किंवा ओपनिंग बॅलन्स शीटच्या राईट साइडला दिलेली असते. आता या प्रॉब्लेम मध्ये निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की ऍडजस्टमेंट नंबर 7 मध्ये कॅपिटल फंडाची इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे आपल्याला काम पूर्ण होईल, बॅलन्स शीट काढावी लागणार नाही. आता प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप वाचून मग पुढच्या ज्या काही स्टेप्स असतील त्या स्टेप्स पूर्ण करू. बघा प्रॉब्लेम फ्रॉम द फॉलोइंग ट्रांजैक्शन ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी and adjustment given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. खाली receipt and payment account दिलेला आहे. डेबिट साइड, रिसीट साइड, क्रेडिट साइड, पेमेंट साइड. रिसीट साइड बघा, रिसीट साइडला दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाउन, कॅश इन हँड 2018-19, डोनेशन, receipts from entertainment, interest, entrance fee. त्यानंतर पेमेंट से बघा सॅलरी, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, रेंट, इन्वेस्टमेंट, प्रिंटिंग एंड स्टेशनरी, पोस्टेज, फिक्स्ड डिपॉजिट्स, बाय बैलेंस कैरिड आउट, कैश इन हैंड. खाली ऍडजस्टमेंट आहे. पहिले ऍडजस्टमेंट आहे देयर आर 500 मेंबर्स पेइंग एन एन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 each. म्हणजे हे ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन आहे. रिसीट साइडला 2018-19 चे जे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे त्या सबस्क्रिप्शनला एक टिक मार्क करा या पद्धतीने. पोस्टिंग आपण नंतर लिहू. दुसरे ऍडजस्टमेंट आहे सॅलरीला. पेमेंट साइडला सॅलरी आहे त्याला एक टिक मार्क करा. त्यानंतर तिसरे ऍडजस्टमेंट ते ऍडजस्टमेंट नाही आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जे पाठीमागच्या वर्षाचे जे काय असेट आहेत त्या असेटची नाव आणि त्याची रक्कम दिलेली आहे ते फक्त आपण असेट साइडला घ्यायचं. 4 नंबरला ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड बिल्डिंग अँड फर्निचर. म्हणजे बिल्डिंग आणि फर्निचरची रक्कम घेत असताना इनर कॉलमला घ्यायची. त्यानंतर 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज्ड. रिसीट साइडला जे काही एंट्रन्स फी आहे त्या एंट्रन्स फीला टिक मार्क करा. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पे हॅज अक्युअर्ड फॉर 6 months. म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरील व्याज 6 महिन्याचं द्यायचं आहे. पेमेंट साइडला जे काही इन्व्हेस्टमेंटची रक्कम आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जो आहे टिक मार्क. अशा पद्धतीने प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट सहित वाचून टिक मार्क झाल्यानंतर प्रॉब्लेम रिसीट साइडचे जे काही आयटम्स असतील त्याचं पोस्टिंग कुठे येतं, पेमेंट साइडचे जे आयटम्स असतील त्याचं पोस्टिंग कुठे येतं ते थोडक्यात त्या ठिकाणी लिहायचं. आता उदाहरण बघा, रिसीट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाउन आहे. आपण ओपनिंग बॅलन्स शीट काढणार नाहीये कारण कॅपिटल फंड दिलेला आहे त्यामुळे ती रक्कम इथे घ्यायची नाहीये. त्यानंतर सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन 2018-19 आहे. त्याच्यासमोर आय हा शब्द लिहा. आय मीन्स इन्कम साइड आणि त्याला टिक मारा. यानंतर या पद्धतीने लिहा आय. यानंतर सबस्क्रिप्शनची रक्कम आहे 2019-20 आहे ₹410. त्याच्या समोरल्या ईयर. त्यानंतर डोनेशन
डोनेशनच्या समोर किंवा ऍडजस्टमेंट मध्ये बाकीची काही इन्फॉर्मेशन आहे, तेव्हा डोनेशन इज रेव्हेन्यू इन्कम त्यासमोर देखील आय शब्द आहे. एंटरटेनमेंट रिसीट्स आय, इंटरेस्ट आय आणि एडव्हान्स फी देखील आय. या पद्धतीने रिसीट साइडची पोस्टिंग. पेमेंट साइड बघा. सॅलरी ई मीन्स एक्सपेंडिचर साइड. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साइड म्हणजे ई. सन्ड्री एक्सपेन्सेस ई. इलेक्ट्रिक चार्जेस ई. रेंट ई. इन्व्हेस्टमेंट ही असेट, त्यामुळे त्याच्या समोरल्या ए मीन्स असेट साइड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ई. पोस्टेज एक्सपेंडिचर. फिक्स्ड डिपॉझिट्स इट इज asset A, and buy balance carried out cash in hand and cash at bank दोन्ही A. या पद्धतीनं सर्व रिसिप्ट्स अँड पेमेंट्स चे जे काय त्याचा पोस्टिंग थोडक्यात द्यायचं आणि स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. आता प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला कॅपिटल फंड आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असेट्स पहिल्यांदा बॅलन्स शीटला नोंद करायची. आता कॅपिटल फंडाची रक्कम आहे 70,000 रुपये. ती बॅलन्स शीटच्या लाईफला आतील कॉलमला नोंद करा 70,000. त्यानंतर ज्या काही असेट दिलेले आहेत 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्या असेट्स देखील पहिल्यांदा पोस्टिंग करून घ्या. उदाहरणार्थ बिल्डिंग 50,000 आणि फर्निचर 15,000 आणि त्याला ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याची रक्कम आतील कॉलमला घ्या. बिल्डिंग आहे 50,000, त्याला 2 ओळी जागा सोडा. त्यानंतर आहे फर्निचर 15,000, त्याला पण ऍडजस्टमेंट आहे, त्याला देखील 2 ओळी जागा सोडा. आता पहिल्यांदा रिसिप्ट साइडचं पोस्टिंग करा, मग पेमेंट साइडचं. आता रिसिप्ट साइडचं आहे बघा, सबस्क्रिप्शन 2018-19 आहे, त्यासमोर आपण आय हा शब्द लिहिला आहे, त्यामुळे ते इन्कम साइडला पोस्ट करा बाय सबस्क्रिप्शन 18,000. ऍडजस्टमेंट असल्यामुळे त्याला 2 ओळी जागा सोडा. त्यानंतर आहे सबस्क्रिप्शन 2019-20 410, त्यासमोर आपण ईयर लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं पोस्टिंग लाईफ साइडला करा. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स किंवा सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन 19-20 410. त्यानंतर डोनेशन, त्यासमोर आपण आय लिहिलेलं आहे, इन्कम साइडला पोस्टिंग करा बाय डोनेशन. याची रक्कम आहे 6,000. त्यानंतर आहे रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट बाय, ते देखील इन्कम साइडला नोंद करा. फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. त्यानंतर आहे इंटरेस्ट, इन्कम साइडला पोस्टिंग करा बाय इंटरेस्ट. ₹400. त्यानंतर आहे एडव्हान्स फी इन्कम एंट्रन्स फीची रक्कम आहे
6200. ऍडजस्टमेंट असल्यामुळे आतील कॉलमला घेतलेले आणि दोन वेळी जागा सुटेल. या पद्धतीनं रिसीट साईडचं पोस्टिंग होईल. आता एक मुद्दा तुमच्या लक्षात येईल, रिसीट साईडचं पोस्टिंग एक तर इन्कम साईड आणि लाईफ साईड आहे. त्यानंतर पेमेंट साईड बघा, सॅलरी त्यासमोर आपण ए लिहिलेलं आहे. एक्सपेंडिचर साईडला नोंद करा टू सॅलरी, 6000. ऍडजस्टमेंट असल्यामुळे आतील कॉलम रक्कम घ्या. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस त्याची रक्कम आहे 2480. त्यानंतर आहे सन्ड्री एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेसची रक्कम आहे 1300. त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, याची रक्कम आहे 1200. नेक्स्ट रेंट 700. रेंट लागते ऍडजस्टमेंट नाही टू रेंट, 700. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट, यासमोर आपण ए लिहिलेलं आहे. नंतर आहे टिक मार्क आहे, त्यामुळे त्याची रक्कम असेल साईडला आधी कॉलमवर. इन्व्हेस्टमेंट 15,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर टू प्रिंटिंग स्टेशनरी, 800 रुपये. त्यानंतर आहे पोस्टेज टू पोस्टेज, याची रक्कम 3200. त्यानंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट्स असेट साइड, $3,900. त्यानंतर आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 830, कॅश ॲट बँक 6,000. या दोन्हीची बेरीज 6,830. या पद्धतीनं पहिल्यांदा रिसीट साईडचं पोस्टिंग करा, त्यानंतर पेमेंट साईडचं पोस्टिंग करा. तिथे बाब लक्षात येईल तुमच्या की पेमेंट साईडचं जे पोस्टिंग आहे ते पेमेंट साईडचं पोस्टिंग एक तर एक्सपेंडिचर साईड आहे आणि असेट साईड आहे. या पद्धतीनं रिसीट साईड आणि पेमेंट साईडचं पोस्टिंग पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप. आता पहिली ऍडजस्टमेंट बघा. There are 500 members paying annual subscription is 50 each. म्हणजे सबस्क्रिप्शनची ही ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शनला आहे. आता सबस्क्रिप्शन डायरेक्ट आउटस्टँडिंग न देता त्यांनी काय म्हणलेलं आहे, एक वर्ष जागा नियुक्त करेल. त्यांचे मेंबर्स आहेत, किती मेंबर्स आहेत, 500 मेंबर्स आहेत.
त्यांच्याकडून 50 रुपये प्रमाणे वर्गणी घेतली जात असते. मीन्स 50 रुपये सबस्क्रिप्शन. आता उदाहरण 500 गुणिले 50 करा, बरोबर आहे 25, म्हणजे 25,000 रुपये सबस्क्रिप्शन येणं आवश्यक आहे. सबस्क्रिप्शन त्यांनी किती दिलेलं आहे? 18,000 रुपये दिलेले. म्हणजे 25,000 मधून 18,000 रुपये वजा करा, 7,000 रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. आता परत असं सबस्क्रिप्शनची रक्कम डायरेक्ट 7,000 रुपये आउटस्टँडिंग न देता त्यांनी कसं केलेलं आहे? त्यांच्या व्यायामशाळेचे 500 मेंबर्स आहेत, त्यांच्याकडून 50 रुपये प्रमाणे वर्गणी गोळा केली जात असते. मग ती किती येते बघा? 500 गुणिले 50 करा, 25,000 रुपये सबस्क्रिप्शनची रक्कम येणं आवश्यक. मग दिले किती? 18,000. मग 25,000 मधून 18,000 रुपये वजा केल्यानंतर मग किती येणार आहे? तर 7,000 रुपये येणार आहे. त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे. मग त्याचे दोन इफेक्ट करा, सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करा, दुसरा इफेक्ट असेट साइडला करा. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, $7,000, बेरीज 25,000. आणि दुसरा इफेक्ट असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दुसरा ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. सॅलरी आउटस्टँडिंग आहे, हा खर्च आहे, त्यामुळे त्यामध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग 1,200 बेरीज 7,200. दुसरा पे करा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लाईफ सेट घ्या. आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. तिसरी ऍडजस्टमेंट, ती ऍडजस्टमेंटची इन्फॉर्मेशन आहे. असेट साइडची असेट बिल्डिंग अँड फर्निचर मध्ये आपण नोंद केलेली आहे. चौथी ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग अँड फर्निचर 5% and 10%. म्हणजे बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन काढायचं आहे आणि फर्निचर वरती 10% डेप्रिसिएशन काढायचं आहे. आता बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन येईल, लेस 5% डेप्रिसिएशन. आता 5% किती देणार बघा? 50,000 वरती पहिल्यांदा 10% करा. 10% कसं काढायचं? उजवीकडचे 0 कॅन्सल करायचं, 10% निघेल. किती झाले? 5,000. त्याचे निम्म 5% 2,500. वजाबाकी करा, 47,500 रुपये वजा. असंच फर्निचर वरती देखील डेप्रिसिएशन काढा. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट लेस 10% डेप्रिसिएशन. इथे 1,500 वजाबाकी 13,500. आता डेप्रिसिएशन म्हणून वजा केलेली रक्कम जसं आपण फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला घेत होतो, तसंच इथं डेप्रिसिएशन म्हणून वजा केलेली रक्कम इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूस घ्यायची. बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,500. या दोन्हीची बेरीज 4. ओके, याबद्दल डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट. पुढची ऍडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज्ड.
म्हणजे एंट्रन्स फीची 50% रक्कम कॅपिटलाइज करा. मग कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट कशी करायची? संबंधित इन्कम मधून तेवढे टक्के वजा करायचं आणि कॅपिटल फंडामध्ये अधिक करायचं. लेस 50% कॅपिटलाइज 6200 ची निम्मी 3100 वजा 300 कॅपिटल फंडामध्ये अधिक करा. ऍड एंट्रन्स फी 3100. ओके, या पद्धतीने त्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5% हॅज ॲक्युअर्ड फॉर 6 मंथ. म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरील 6 महिन्याचा इंटरेस्ट ॲक्युअर्ड आहे, मीन्स आउटस्टँडिंग आहे. मग इन्व्हेस्टमेंट वरती 5% न इन्व्हेस्टमेंटची जी रक्कम आहे 15,000 रुपये त्याच्यावरती 5% न 6 महिन्याचा इंटरेस्ट काढा आणि तो आउटस्टँडिंग आहे तो ऍड करायचा. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट सिक्स मंथ. आता आणि 5% ते कसं काढायचं? 15,000 गुणिले 5% 5/100 गुणिले 6/12. या पद्धतीने केला तरी चालते किंवा डायरेक्ट केला तरी चालते. पंच्याहत्तर गुणिले 5 येईल 25 35 375 रुपये. तो 375 रुपये रक्कम इन्व्हेस्ट याच्यामध्ये ऍड करा. किती? 15,375. त्याचा दुसरा इफेक्ट इन्कम से लिया बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. हे डायरेक्ट टाकला तरी चालेल किंवा सूत्रानुसार टाकला तरी पण चालेल. यानंतरची ऍडजस्टमेंट ची इन्फॉर्मेशन आहे कॅपिटल फंड. आपण त्याची नोंद घेतलेली आहे. सर्व ऍडजस्टमेंट पूर्ण झालेले आहेत. यानंतर स्टेप बाय स्टेप अकाउंट्स बंद करायचे. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बंद करा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची जी बाजू मोठी असेल ती आता बघा त्याची निरीक्षण करून लक्ष देणं. इन्कम बाजू मोठी आहे त्याची टोटल येईल 75 3 4 8 8 12 40,275 रुपये ती एक्सपेंडिचर साइड आहे. 40,275 या रकमेतून याची सर्व कच्ची बेरीज करायची. इथे केला तरी चालेल किंवा साइडला केला तरी चालते. याची टोटल येते 20,880. आता 40,275 मधून ही एक्सपेंडिचरची सगळी 20,880 रुपये वजा करा. जो फरक येईल त्याला म्हणायचं सरप्लस. ती वजा केल्यानंतर 19,395 रुपये. हा आला सरप्लस. त्याला म्हणायचं टू सरप्लस. ही रक्कम कॅपिटल फंडामध्ये अधिक करायची.
31,395. याची बेरीज करा. ब्याण्णव हजार 495 येईल. यानंतर बॅलन्स शीटची लास्ट डेट आणि असेट्स ची टोटल करा. दोन्ही समान आहे. 94,100. त्याप्रमाणे हा प्रॉब्लेम नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधील प्रॉब्लेम नंबर 7 झालेला आहे.